वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्ड ची जी बोर्ड एक्झाम आहे ती अत्यंत जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, तर त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनची एक सीरीजच आपण तयार केलेली आहे. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री, तर त्याच्यातले 1 मार्कचे क्वेश्चन आपण घेणार. क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये क्वेश्चन असतो सॉल्व्ह द फॉलोइंग. ओके. तर त्या सॉल्व्ह द फॉलोइंग मधले जे पॉसिबल क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. जे काही एमसीक्यूचे क्वेश्चन आहेत त्याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचे सगळे म्हणजे एमसीक्यूचे आणि सगळ्या मार्कचे बघू शकता. ते क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये जो 4 मार्क्स असं 1 मार्कचे 4 क्वेश्चन, त्याचे पॉसिबल सगळे क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करतो. ओके. तर आपण आता फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन, points A, B, C are collinear. If slope of AB is equal to -1/2, then find slope of BC. तर AB चा जो स्लोप आहे तो -1/2 आहे आणि स्लोप ऑफ BC किती येतोय तो फाइंड आउट करायचा. आता हे लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं दिलं असेल, काय दिलेलं आहे पॉइंट्स. ओके. हे क्वेश्चन कसे आहे, एमसीक्यू नाही आहे, तर तुम्हाला स्वतः त्याचा आन्सर लिहायचा. इथून स्टार्ट करूया. पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलंय, म्हणजे आपण काय म्हणणार गिव आहे. ओके. पॉइंट्स ए बी सी हे कोलिनियर आहेत असं दिलेलं आहे. जर का ते कोलिनियर असतील तर नक्कीच त्यांचा कुठल्याही दोन लाईन मधला स्लोप म्हणजे स्लोप ए बी इज इक्वल टू स्लोप बी सी इज इक्वल टू स्लोप ए सी, हे लक्षात ठेवा. जर का पॉइंट जर कोलिनियर असतील, एकाच लाईनवर असतील, तर ए बी मधला स्लोप असू दे, बीसी मधला स्लोप असू दे किंवा एसी मधला एसीचा स्लोप असू दे, लाईन एसीचा, ते तिन्ही पण स्लोप इक्वल असतात. आता सध्या आपल्याला काय ए बी इक्वल टू बीसी हे दोन्ही इक्वल आहे. Therefore, slope of BC किंवा असेल ॲज स्लोप ऑफ AB इज इक्वल टू -1/2. Therefore, स्लोप ऑफ AB ते पण दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन. मग इक्वल असतात ना, एबीचा स्लोप इतकाच कुणाचा स्लोप असतो बीसीचा. Therefore, स्लोप ऑफ BC इज ऑल्सो -1/2. तर बीसीचा सुद्धा स्लोप किती येणार आहे, -1/2 येणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात पॉईंट्स कोलिनियर असतील तर AB, BC आणि EC हे जे पॉईंट्स आहेत की त्या प्रत्येकाचे स्लोप इक्वल असतात. एबीचा जर स्लोप -1/2 असेल तर बीसीचा पण किती येणार आहे, -1/2. Now next question, if 3 sin theta is equal to 4 cos theta, then find the value of tan theta. तर आपल्याला काय करायचं, tan theta ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे दिलेलं आहे तिथून स्टार्ट करूया. आन्सर क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय, 3 sin theta is equal to 4 cos theta हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. त्याला काय म्हणणार गिवन. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, tan theta शोधायचं. तर काय करूया, sin theta आहे तिथेच ठेवूया. हा 4 cos theta म्हणजे 4 मल्टिप्लाय cos theta आहे. तर cos theta इकडे येऊन काय होईल, sin theta ला मल्टिप्लाय cos theta डिवाइड होईल. म्हणजे इकडे काय येईल, sin theta अपॉन cos theta. इथं ऑलरेडी कोण आहे, 4 आहे. तर हा 3 sin theta म्हणजे 3 मल्टिप्लाय sin theta, तो इकडे येऊन काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे अपॉन मध्ये कोण येईल, 3, 4/3. आता हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, sin theta अपॉन cos theta ॲज sin theta अपॉन cos theta इज tan theta. तर तो फॉर्म्युला इथे यूज करू. sin theta अपॉन cos theta किती येतं, tan theta इज इक्वल टू किती आलं आन्सर इथे, 4/3. That is required. Next question, find the slope of line passing through the point A23 and B47. तर आपल्याला काय करायचं, फाइंड द स्लोप ऑफ लाईन. या ए आणि बी मधून जाणारी जी लाईन आहे त्याचा स्लोप फाइंड आउट करायचा. थोडक्यात ती लाईन काय असणार आहे, ए आणि बी मधून जाते म्हणजे लाईन ए बी. ओके. सो स्लोप ऑफ लाईन ए बी असं सुद्धा म्हणू शकतो तुम्ही, स्लोप ऑफ लाईन ए बी म्हणजेच ती लाईन असणार आहे ज्याच्यातून जी लाईन ए आणि बी मधून पास होते तीच लाईन असणार आहे ए बी. स्लोप ऑफ लाईन ए बी कुठला फॉर्म्युला वापरायचा, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग आता इथे हे आहे आपलं x1 y1, बी पॉईंटच्या ते x2 y2. इथे बघा, इथे किती आहे, y2 ची व्हॅल्यू 7 मायनस y1 किती आहे 3 अपॉन x2 किती आहे 4, x2 आहे 4 हा आणि x1 आहे 2, 4 मायनस 2 म्हणजे किती येणार बघा, 7 मायनस 3, 7 मायनस 3 केलं तर 4 येणार, ते 4 मायनस 2 2 केलं, 4 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येणार, स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू 2 2 4 म्हणजे किती येणार त्याचा स्लोप,
Slope of that line is 2. Now next question, in triangle ABC, angle ABC is equal to 90 degree. Angle BAC is equal to angle BCA is equal to 45 degree. If AC is equal to 9 root 2, then find the value of EB. तर ह्याच्यावरून आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून एबी किती येतो तो फाइंड आउट करायचा. तर वन बाय वन स्टेप करूया. इन ट्रायंगल सोल्युशन मध्ये काय करणार आपण, इन ट्रायंगल ABC, ओके, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे इथला हा अँगल 90 डिग्री असं दिलेला इथे. देन सेकंड, अँगल BAC इज इक्वल टू अँगल BCA इज इक्वल टू 45 डिग्री. म्हणजे इथले दोन अँगल, म्हणजे हा अँगल ए आणि हा अँगल सी, दोघं पण किती आहे, 45 डिग्री. तर आता आपण थेरम कुठला यूज करूया मग, डायग्राम वरून आपल्या लक्षात आलं असेल. तर 45, ओके, therefore by 45, sorry, 45 90 degree theorem, 45 90 degree theorem. तो थेरम काय सांगतो आपल्याला, कसा यूज करायचा तो, तर तो थेरमचं स्टेटमेंट असं आहे, साइड अपोजिट टू 45 डिग्री, सॉरी, साइड अपोजिट टू 45 डिग्री इज 1 अपॉन रूट 2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस. आता आपल्याला एबी फाइंड आउट करायचं, त्यामुळे आपण ही घेऊया. 45च्या अपोजिट साइड दोन्ही पण आहेत, एबी पण आहे आणि बीसी पण आहे. तर एबी फाइंड आउट करायचं आहे म्हणून 45च्या अपोजिट कुठली घेऊया, एबी घेऊया. 1 अपॉन रूट 2 इंटू हायपोटेनियस कोण आहे, 90 डिग्रीच्या समोर असते ते हायपोटेनियस. हायपोटेनियस कोण येणार, एसी इंटू एसी. सो एबी इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2, एसी दिलेला आहे बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला 9 रूट 2. तर रूट 2 ला रूट 2 काय होईल, कॅन्सल होईल, 1 इंटू 9 म्हणजेच किती येणार, एबी इज इक्वल टू 9. तिथे आपल्याला सेंटीमीटर वगैरे काही म्हटलं नव्हतं, त्यामुळे 9 युनिट्स असं म्हणा. दिस इज रिक्वायर्ड. Now next question number 5. Chord AB and chord CD of a circle with center O are congruent. Chord AB आणि chord CD काय आहेत, congruent आहेत. AB is equal to 120 degree, then find CD. तर एक्झाम मध्ये जर असा क्वेश्चन आला तर तुम्हाला डायग्राम काढायची गरज नाहीये, तरी पण तुम्हाला कन्सेप्ट लक्षात देण्यासाठी मी काय करतोय तुम्हाला इथे सांगतोय. AB हा एक समजा कॉर्ड आहे आणि दुसरा कॉर्ड आहे CD. तर सपोज हे दोन्ही कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत. त्याच्यात आपल्याला आर्क AB जो दिलेला आहे, ओके, हा आर्क AB तो किती डिग्री आहे म्हणून सांगितलं, 120 म्हणून सांगितलं. आणि काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, तर जस्ट मिनिट, CD किती येतोय तो फाइंड आउट करायचा. तर इथे एक लिहूया आपण, कॉर्ड AB आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, इथून स्टार्ट करूया. सोल्युशन मध्ये कॉर्ड AB इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड CD, दॅट इज गिवन. ब्रॅकेट मध्ये लिहा, तिथे गिवन आहे. मग कॉर्ड जर कॉन्ग्रंट असतील तर इथे एक थेरम वापरायचा, आर्क्स कॉन्ग्रंट, सॉरी, आर्ट्स करस्पॉन्डिंग. पहिल्यांदा लिहितोय मी आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. कॉर्ड करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट कॉर्ड्स, कॉन्ग्रंट कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट, आर कॉन्ग्रंट. म्हणजे समजा थोडक्यात काय म्हणायचं तिथे, जर का कॉर्ड कॉन्ग्रंट असतील, इथे जे दाखवले कॉर्ड AB इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड CD, तर त्याच्याशी करस्पॉन्डिंग असणारे आर्क सुद्धा, म्हणजे आर्क AB आणि आर्क CD हे सुद्धा एकमेकाला काय असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. तेच इथं लिहायचं. ओके, देअरफॉर कॉर्ड, सॉरी, आर्क, therefore arc AB is congruent to arc CD. Therefore measure of arc, congruent म्हणजे काय, त्यांचा मेजर सेम असणार आहे, इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AB. म्हणजेच काय येणार, मेजर ऑफ आर्क CD इज इक्वल टू, AB किती दिलेला आहे क्वेश्चन मध्ये आपल्याला, 120 डिग्री, त्यामुळे CD पण किती आहे, 120 डिग्री. ओके, हाफ मार्क तुम्हाला रिझनला, हाफ मार्क तुम्ही व्हॅल्यू करेक्ट फाइंड आउट केली की 1 मार्क मिळून जाईल. नेक्स्ट, find the y coordinate of the centroid of a triangle whose vertices are 4, -3, 7, 5 आणि -2, 1. तर आपल्याला काय करायचं, सेंट्रॉइडचा y कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा. y कोऑर्डिनेट फाइंड आउट कसा करायचा, तर इथे तो फॉर्म्युला लिहायचा, y कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. तुम्ही कधी कधी म्हणजे दोन्ही पण एकत्र काढत असेल, दोन्ही सेपरेट पण काढू शकतो आपण. y कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड
इज इक्वल टू जस्ट इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला वापरायचा. जर का x असेल तर काय केलं असतं x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 2. आता इथे हा आहे x1 y1, दुसरा आहे x2 y2 आणि तिसरा आहे x3 y3. तर बघा व्हॅल्यू पुट करूया आपण. y1 ची व्हॅल्यू आहे -3 प्लस y2 ची व्हॅल्यू आहे 5 आणि y3 आहे 1. ओके अँड डिवायडेड बाय ते डिवायडेड बाय येणार 3. फॉर्म्युलामध्ये 3 घ्या पुट करा. y कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड डिवायडेड बाय 3. ओके घेताना काय घ्यायचं तो डिवायडेड बाय 3 घ्यायचं. चुकून मी फॉर्म्युला 2 लिहिलं तर तो 2 नाहीये तर काय येणार आहे 3 येणार. ओके अपॉन 3. मग आता इथे बघा साइन डिफरंट आहे. पहिलं हे केलं साइन डिफरंट असतील तर काय होणार सबट्रॅक्शन. 5 मायनस 3 किती येणार 2 आणि ग्रेटर नंबरचं साइन प्लस आणि पुढचा किती आहे +1 अपॉन 3. आता दोन्ही पण प्लस आहेत. म्हणजे 2 + 1 किती येणार 3 अपॉन 3. 3 1 जा 3. तर y कोऑर्डिनेट किती आला 1 आला. आता x कोऑर्डिनेट जर पाहिजे असेल तर काय केलं असतं x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3. तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला सांगायचं की x कोऑर्डिनेट काय येईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन. नाव क्वेश्चन नंबर 7. इफ sin थीटा इज इक्वल टू cos थीटा देन व्हॉट विल बी द मेजर ऑफ अँगल थीटा. थीटा काय येईल ते फाइंड आउट करायचं. तर याच्यामध्ये जी दिलेली कंडिशन आहे तिथून स्टार्ट करूया आपण. काय दिलेलं आहे sin थीटा इज इक्वल टू cos थीटा हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं. त्यामुळे काय म्हणणार इट इज गिवन. आता जर का तुम्हाला अँगल थीटा फाइंड आउट करायचा असेल तर इथे लक्षात ठेवा एक महत्वाची स्टेप करतोय मी. साइन थीटा काय करा आहे तिथेच ठेवा. तर कॉस थीटाला मी कसं लिहू शकतो कॉस थीटा मल्टिप्लाय 1. जसं की समजा 5 नंबर आहे तर 5 ला मी कसं लिहू शकतो 5 मल्टिप्लाय 1 कारण 5 1 चा किती येणार परत 5. ओके तर मी असं लिहू शकतो. कॉस थीटाला कसं लिहू शकतो कॉस थीटा मल्टिप्लाय 1 कारण परत कॉस थीटाच येणार आहे. तर साइन थीटा अपॉन तर हा मल्टिप्लाय कॉस थीटा इकडे काय होईल डिवाइड होईल. म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू 1 येईल. तर साइन थीटा अपॉन कॉस थीटा किती येते टॅन थीटा इज इक्वल टू 1. आता मला सांगा कुठल्या अँगलला टॅन थीटा 1 येतोय तर टॅन 45 ला टॅन 45 इज इक्वल टू 1. तर थीटाची व्हॅल्यू किती येणार थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. या मेथडने चालेल किंवा तुम्हाला जर ट्रिग्नॉमेट्रिक टेबल माहिती असेल कधी असतो साइन थीटा इक्वल टू कॉस थीटा तर हे सुद्धा डायरेक्ट लिहिलं चालेल. ह्या स्टेपमध्ये 45 स्टेप येण्यासाठी मी असं केलं ऑर मेथड. ट्रिग्नॉमेट्रिकचा टेबल तुम्हाला पार्ट आहे. कुठल्या ह्याला साइन आणि कॉस सेम असतो तर 45 ला दोन्ही पण किती असतात 1/√2. ते मेन्शन करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट थीटा लिहू शकता. दोन्ही मेथडने चालेल. So next question, in triangle ABC, angle B is equal to 90 degree, A is equal to 30 degree, AC is equal to 14, find BC. तर याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला असं करू शकतो इन ट्रायंगल ABC कुठले कुठले अँगल दिलेत बघा B इज इक्वल टू 90 डिग्री दिलाय आणि A किती आहे 30 डिग्री. तर हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेत त्यामुळे काय म्हणणार गिवन. आणि मग याच्यातून राहिला कुठला अँगल C. अँगल C ऑब्विसली किती असणार आहे 60 डिग्री. त्याला म्हणायचं रिमेनिंग अँगल. कारण का ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम किती असते तर 180 डिग्री बरोबर. एक 90 असेल एक 30 असेल तर सम 180 यासाठी तिसरा किती असला पाहिजे ऑब्विसली 60 डिग्री असली पाहिजे. रिमेनिंग अँगल असं रिझन द्या त्याला. आता याच्यानंतर आपण कुठला थेरम यूज करणार बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. हा थेरम आपण यूज करूया. तर याच्यामध्ये ती प्रॉपर्टी वापरायची कारण इथे 30 डिग्री दिलाय आणि आपल्याला बीसी फाइंड आउट करायचं. एसी दिलेला आहे आपल्याला ऑलरेडी 49 आणि आपल्याला बीसी फाइंड आउट करायचं म्हणजे 30 डिग्रीच्या अपोजिट साईड. हे लिहूया आपण साईड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनियस. असा तो थेरम आपल्याला सांगतो. मग साईड अपोजिट टू 30 डिग्री कोण आहे तर ही साईड आहे बीसी. सो बीसी इज इक्वल टू बीसी इज 1/2 इंटू हायपोटेनियस कोण आहे एसी. सो बीसी इज इक्वल टू 1/2 हायपोटेनियस 14. 14 च्या हाफ केला आपण त्याला 2 ने डिवाइड केलं 14 किती येणार 7 सेंटीमीटर. इथे कुठे सेंटीमीटर म्हटलेलं नाही त्यामुळे म्हणताना असं म्हणा युनिट्स. ओके 7 युनिट्स दॅट इज रिक्वायर्ड. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. 2 circles having radii 7 centimeter and 4 centimeter touch each other internally. Find the distance between their center. ओके 2 सर्कल आहेत जे एकमेकाला काय होतात इंटरनली एकमेकाला
टच करतायत. तर मग त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स किती आहे ते फाइंड आउट करायचं. तर इथे काय करायचं, जे बिगर सर्कल आहे त्याच्या रेडियसला R1 म्हणा, आणि स्मॉलर सर्कल आहे त्याला काय म्हणा, 4 सेंटी, म्हणजे स्मॉलर सर्कलला R2, सॉरी. R1 आणि R2 फाइंड आउट केल्यानंतर काय करायचं, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर हा फॉर्म्युला लिहायचा. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स कसं फाइंड आउट करायचं बघा, डिस्टन्स त्यांच्यामधलं. तर R1 मायनस काय करायचे, R2 म्हणजे 7 मायनस 4 हे ब्रॅकेटमध्ये टचिंग इंटरनली. एक्सटर्नली असते तर ऍडिशन केली असते आपण. ओके, 7 मायनस 4 किती येणार, 3 सेंटीमीटर. दॅट इज रिक्वायर्ड. तेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं. Two circles of radii 5 centimeter and 3 centimeter touch each other externally. Find distance between their centers. तर त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स काय करायचं, फाइंड आउट करायचं. तर काय करणार, इथे आपण डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, ओके, इथे सॉरी आधी R1 ग्रेटर आहे शक्यतो त्याला R1 म्हणा, स्मॉलर आहे त्याला R2. ओके, 5 सेंटीमीटर अँड 3 सेंटीमीटर. सो डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स or distance between centers of two circles given. आता इथे टचिंग एक्सटर्नली आहे, तर काय करायचं, एक्सटर्नली असेल तर ऍडिशन करायची, म्हणजे R1 प्लस R2. सो 5 प्लस 3 किती येणार, 8 सेंटीमीटर. इथे ब्रॅकेटमध्ये टचिंग एक्सटर्नली. ओके, टचिंग एक्सटर्नली. Now question number 11. If triangle ABC is similar to triangle PQR, AB is to PQ is equal to 2 is to 3. Find the value of ratios of areas of triangle ABC and PQR. तर हा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा. तर स्टार्ट कुठून करणार, ह्याच्यात काय दिलेलं आपल्याला क्वेश्चन मध्ये, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. मग आता याच्यामध्ये आपण जो थेरम यूज करणार आहे, बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तो थेरम काय सांगतो, जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो, म्हणजे ट्रायंगल ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल PQR यांच्या एरियाचा रेशो कोणा इतका येणार आहे, तर त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड आहेत, इथं कुठल्या करस्पॉन्डिंग साईड दिल्या जातात आपल्याला, AB आणि PQ. तर त्या घेऊया, इकडचा AB घेतला तर इकडचा PQ. तर त्यांच्या साईडच्या स्क्वेअर इतका असतो, म्हणजे AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. ओके, मग आता इथे तो एरियाच फाइंड आउट करायचा. दोघांचा स्क्वेअर आहे म्हटल्यावर असेल AB अपॉन PQ, आणि त्याचा काय करायचं, स्क्वेअर करायचं. ओके, AB अपॉन PQ त्याचा स्क्वेअर. तो केल्यानंतर AB किती दिलेला आहे आपल्याला बघा, AB ची व्हॅल्यू किती आहे, AB अपॉन PQ किती दिलंय, 2 अपॉन 3, त्याचा काय करायचं, स्क्वेअर. कारण का AB इज टू PQ किती दिलंय, 2 इज टू 3. म्हणजे घेताना कसं घ्यायचं, 2 अपॉन 3. तर 2 चा स्क्वेअर केला आपण, तर 2 चा स्क्वेअर किती येणार, 4, आणि 3 चा स्क्वेअर केला तर किती येणार, 9. ओके, सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज नथिंग बट 4 अपॉन 9. म्हणजे साईडच्या जो रेशो आहे त्याचा स्क्वेअर करायचा. ओके, now next question, quadrilateral ABCD is cyclic if angle B is equal to 110, then find measure of angle D. तर काय फाइंड आउट करायचं आपल्याला, अँगल बी किती येतोय तो फाइंड आउट करायचा. तर त्याच्यासाठी आपण एक सायकलिक क्वाड्रिलॅटरल काढूया, ABCD. ओके, ABCD हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल. त्याच्यामध्ये बी किती डिग्रीचा आहे, तर बी दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये 110 डिग्री. तर मग डी किती येतोय तो फाइंड आउट करायचा. तर स्टेप बाय स्टेप लिहूया. क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, किंवा इन शॉर्ट लिहा सायक्लिक. क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे त्यामुळे आपण काय म्हणणार, गिवन. आता इथे कुठला थेरम यूज करणार, बाय थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, शॉर्ट मध्ये लिहितो मी, बाय थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हे रिझन लिहायचं कंपल्सरी. तो थेरम काय सांगतो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे जे अपोजिट अँगल्स आहेत ते एकमेकाला काय असतात, सप्लिमेंटरी असतात. म्हणजे अँगल इथे अँगल बी चं आपल्याला विचारलं, बी आणि डी. अँगल बी प्लस अँगल डी यांची सम किती येणार आहे, तर 180 डिग्री येणार आहे. ओके, अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. त्यातला बी किती दिलेला आहे आपल्याला, 110. तर त्याची व्हॅल्यू पुट करूया, 110 प्लस डी इज इक्वल टू 180. हा प्लस इकडे येऊन काय होणार, मायनस, म्हणजे डी किती येणार, 180 मायनस 110.
10. सो अँगल डी इज इक्वल टू 180 मायनस 110 म्हणजे किती येणार? तर 70 डिग्री. अँगल डी इज इक्वल टू 180 मायनस 110 म्हणजे किती येणार सांगा? अँगल डी हा 70 डिग्री आणि तोच आपल्याला फाइंड आउट करायचा होता. ओके. Now next question number 30. In above figure, segment AB is perpendicular to segment BC. Segment DC is perpendicular to segment BC. If AB is equal to 3, CD is equal to 4, then find area of triangle ABC upon area of triangle DCB. आता हे फाइंड आउट करताना आपण जे दोन ट्रायंगल दिले ज्यांचा आपल्याला एरियाचा रेशिओ फाइंड आउट करायचा तर ते दोन ट्रायंगल घेऊया. इन ट्रायंगल EBC इथे बघा हे दोन ट्रायंगल यांचा रेशिओ फाइंड आउट करायचा. तर मग हे घेऊया. इन ट्रायंगल ABC अँड सेकंड ट्रायंगल DCB. तर या दोन ट्रायंगल मध्ये दोन्हीमध्ये हा जो बेस BC आहे ते दोघांमध्ये बेस BC काय आहे? कॉमन आहे. बेस कॉमन. आणि पहिल्याची हाईट काय आहे? H1, दुसऱ्याची हाईट काय आहे? H2. म्हणजे दोघांमध्ये बेस काय आहे? कॉमन आहे. ते लिहूया. इन ट्रायंगल DCB, ABC अँड DCB बेस BC इज कॉमन. ओके. बेस BC कॉमन आहे. तर मग कॉमन असेल तर कोणाचा रेशिओ घेतो आपण एरियामध्ये? हाईटचा. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू हाईट कोण घेऊया? पहिल्याची हाईट कुठली येणार? AB. ओके. आणि दुसऱ्याची हाईट कुठली येणार? DC इज इक्वल टू AB अपॉन DC. तर मग AB ची व्हॅल्यू किती दिली आहे? 3. ओके. AB इज इक्वल टू 3 अँड DC इज इक्वल टू DC किंवा CD. ओके. CD घेतलं तरी चालेल 4. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB किती येणार रेशो? 3/4. आणि इथं रिझन लिहायचं शॉर्ट मध्ये लिहू शकता बेस कॉमन रेशो ऑफ हाईट किंवा बेस कॉमन एरिया प्रोपोर्शनल टू हाईट असं लिहिलं तरी चालेल टेक्स्टबुक मधलं रिझन. ओके. हे रिझन मात्र लिहायचं. बेस कॉमन असेल तर कुणाचा रेशो घ्यायचा? हाईटचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. इन फॉलोइंग फिगर अँगल ABC इज इक्वल टू अँगल DCB 90 डिग्री आहे. दोन्ही पण इकडचा हा पण 90 डिग्री आहे इथला आणि हा C सुद्धा 90 डिग्री. AB 6 आहे, DC 8 आहे. तर मग सेम आधीच्या क्वेश्चन सारखं फक्त आता इथे बघूया आपण हाईट कुठली आणि बेस कुठली. त्याच्यामध्ये असं लिहूया इन ट्रायंगल ABC. ओके. इन ट्रायंगल ABC अँड सेकंड ट्रायंगल DCB. याच्यामध्ये सुद्धा दोघांमध्ये ही पहिल्याची हाईट आहे H1, ही दुसऱ्याची हाईट आहे H2 आणि दोघांमध्ये काय बेस कॉमन आहे. ओके. सो ते लिहूया आपण बेस BC इज कॉमन. ओके. मग कुठला रेशो घेणार? रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू AB अपॉन CD किंवा DC. AB अपॉन DC. तर मग असंच रिझन बेस कॉमन फक्त डायग्राम वेगळे आणि व्हॅल्यू वेगळे आहेत. बेस कॉमन रेशो ऑफ हाईट्स. ओके. आता AB ची व्हॅल्यू किती पुट करणार? 6 आणि DC ची व्हॅल्यू किती पुट करणार? 8. 6 आणि 8 जे आहेत ह्या दोघांना पण काय करता येईल आपल्याला? 2 न डिवाइड करता येईल. 6 ला पण 2 ने डिवाइड करायचं, 8 ला पण 2 ने डिवाइड करायचं. सो 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8. Okay, 2 3 जा 6 and 2 4 जा 8. So area of triangle ABC upon area of triangle DCB is equal to दोघांना 2 ने डिवाइड केल्यामुळे किती आलं? 3/4 and that is required. Now next question. In following figure, find the length of RP using the information in the triangle PSR. तर काय करायचं याच्यात RP फाइंड आउट करायचं. SR आपल्याला दिलेला आहे 6. टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन आहे आपला. तर याच्यात काय करणार आपण? इथून स्टार्ट करूया आन्सर मध्ये. इन ट्रायंगल PSR बघा S इथे 90 डिग्री आहे. अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री. P इज इक्वल टू 30 डिग्री. जसं मी मगाशी सांगितलं रिमेनिंग अँगल किती येणार? 60 डिग्री. ओके. सो अँगल R इज इक्वल टू 60 डिग्री रिमेनिंग अँगल. कारण ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम किती असते? 180. एक 90 एक 30 ऑब्विसली तिसरा किती असणार आहे? 60 डिग्री. आता तो थेरम यूज करूया बाय थेरम ऑफ by theorem of 30, 60, 90 डिग्री. तो थेरम काय सांगतो? साइड अपोजिट टू 30 डिग्री
साईड अपोजिट टू 30 डिग्री इज 1/2 इंटू हायपोटेनियस. मग साईड अपोजिट टू 30 डिग्री कोण आहे? एस आर. सो एस आर इज इक्वल टू 1/2. हायपोटेनियस कोण आहे, जे की फाइंड आउट करायचे आपल्याला? पी आर. ओके, इंटू हायपोटेनियस पी आर, किंवा क्वेश्चन मध्ये म्हटलं आरपी. पी आर आरपी दोन्ही चालू. आरपी घेऊया आपण. एस आर ची व्हॅल्यू किती दिली आहे? एस आर इज इक्वल टू 6 दिलाय क्वेश्चन मध्ये आपल्याला. ते बघू शकता एस आर ची व्हॅल्यू किती आहे? 6 आहे. तर ती व्हॅल्यू ठेवली आपण. ती ठेवल्यानंतर इथे हा डिवाइड टू याच्याकडे येऊन काय होईल? मल्टिप्लाय. 6 मल्टिप्लाय 2 इंटू आरपी. आरपी किती येणार आहे? 6 टू 12 युनिट्स. सेंटीमीटर वगैरे दिलं नसेल तर युनिट्स मध्ये. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. अँगल मेड बाय पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस इज 45 डिग्री. फाइंड द स्लोप ऑफ दॅट लाईन. आता इथे बघा, इथे त्या लाईननं एक्स ऍक्सिस केलेला अँगल दिलेला आहे आपल्याला. तर स्लोप कसा काढायचा? आधी थिटा किती दिलाय? थिटा दिलेला आहे आपल्याला 45 डिग्री. हे लिहा गिवन क्वेश्चन मध्ये दिला. सो स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू, कुठला फॉर्म्युला वापरायचा? टॅन थिटा. सो टॅन थिटा म्हणजे किती येणार? टॅन 45 डिग्री. टॅन 45 डिग्री म्हणजे किती येते व्हॅल्यू त्याची? 1 येते. ओके, सो स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू 1. मग तसंच तुम्ही काय करा, 0 डिग्री साठी किती येतोय? टेक्स्टबुक मध्ये सगळ्या टॅनच्या व्हॅल्यू बघा. टॅन 0 किती येतोय? टॅन 30 किती येतोय? ओके, 60 किती येतोय? 45 आताच आपण बघितला. 90 किती येतोय? हे टेक्स्टबुक मध्ये बघा टॅनच्या व्हॅल्यू आणि त्याचा स्लोप मला काय करा सांगा. कारण आता इथे 45 दिला, एक्झामला मे बी 30, 0, 60, 90 कुठलाही. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द साइड ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10√2. तर याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? त्या स्क्वेअरची साइड फाइंड आउट करायची. साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू, इथे फॉर्म्युला युज करायचा म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करणं सोपं जाईल. साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 1/√2 इंटू डायगोनल ऑफ स्क्वेअर, किंवा इन शॉर्टला डायगोनल. हा काय आहे? तर फॉर्म्युला आहे. जर का तुम्हाला स्क्वेअरची साइड पाहिजे असेल, डायगोनल दिली असेल, तर हा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे 1/√2, डायगोनल किती दिलेला आहे? 10√2 सेंटीमीटर. तर √2 ला √2 कॅन्सल होईल. म्हणजे साइड ऑफ स्क्वेअर किती येणार आहे? 10 सेंटीमीटर.